नमस्कार, तुम्हा सर्वांची रेसिपी कट्टावर खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत संक्रांतीच्या आधी बनवली जाणारी भोगीची भाजी आणि भाकरी। आणि अशा पद्धतीने जर तुम्ही भोगीची भाजी बनवली तर एक दोन भाकरी जास्तच खाल। चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम गॅस पेटवून त्यावर एक कढई ठेवायची। आता या भाजीसाठी तेल जरा जास्तच लागते, त्यामुळे कंजूसी करायची नाही, तेल भरपूर टाकायचं। येथे मी 2 ते 3 पड्या, जवळजवळ 4 पड्या मी येथे तेल टाकलेलं आहे। आणि तेल छान गरम झालं की त्यामध्ये 1 चम्मच मी मोहरी टाकलेली आहे। आणि मोहरी छान तळतळली की त्यामध्ये टाकायचा आपल्याला कांदा। आता जिरे यामुळे टाकलं नाही, कारण मी लसूण अद्रकच्या पेस्ट मध्येच जिराचा वापर केलेला आहे। आता कांद्याला छान असं तेलामध्ये परतून घेऊया। कांद्याला ब्राऊन रंग आला की त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकूया आणि त्याला सुद्धा छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिट कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट तेलामध्ये होऊ द्यायची आहे। त्यानंतर यामध्ये आपण टाकूया हिरवं वाटण। आता हिरवं वाटण बनवण्यासाठी मी इथे घेतले आहे मिरची, कोथिंबीर आणि जिऱ्याची पेस्ट करून घेतली आहे। ते या तेलामध्ये टाकूया आणि याला सुद्धा छान तेलामध्ये मिक्स करून घेऊया। आता हे सुद्धा एक 3 ते 4 मिनिट तेलामध्ये छान असं होऊ द्यायचं आहे। आता 2 ते 3 मिनिटानंतर काय करायचं आहे, त्यामध्ये सर्व मसाले टाकायचे आहेत। आता इथे मी वापरले आहे काश्मीरी मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, धने पावडर आणि गरम मसाला आणि थोडी हळद आणि चवीनुसार मीठ इथे वापरलेलं आहे। आणि त्याला सुद्धा तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे आणि मसाला छान शिजवून घ्यायचा आहे। एक 5 मिनिट तरी मसाला आपल्याला लो फ्लेमवर शिजवून घ्यायचा आहे। बघा, छान असा मसाला शिजवून झालेला आहे आणि त्याला छान अशी कट सुद्धा आलेली आहे। आता भोगीसाठी सीजनल भाज्या वापरायच्या आहेत। आता हिवाळा असल्यामुळे बाजारात सर्वच प्रकारच्या भाज्या उपलब्ध आहेत, त्यामुळे काय करायचं आहे, जवळजवळ सर्व बाजारात उचलून आणायचं आहे आणि आपल्या भाजीमध्ये ऍड करायचे आहे। आता इथे मी पावटा वापरलेला आहे, हरभरा वापरलेला आहे आणि वाटाणा वापरलेला आहे, गाजर वापरलेला आहे, बटाटा सुद्धा वापरलेला आहे आणि वालशेंग वापरलेली आहे, टोमॅटो वापरलेला आहे आणि वांगे सुद्धा वापरलेले आहे। तर मला जेवढं आवश्यक होतं तेवढं मी सर्वच भाज्या इथे या भाजीमध्ये ऍड केलेल्या आहेत। आता ह्या सर्व भाज्या मसाल्यामध्ये छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि भाजी शिजण्यासाठी आपण इथे 2 ग्लास पाणी टाकून घेऊया। आता कुकर मध्ये शिजवायची काही गरज नाही, लो फ्लेमवर एक 20 ते 25 मिनिट भाज्या शिजून घ्यायच्या आहेत। आपल्या सर्व भाज्या अशा मऊसूत अशा शिजल्या जातील आणि त्यावर झाकण ठेवून 20 ते 25 मिनिट भाजी शिजवून घ्यायची आहे। आता भाजी शिजेपर्यंत आपण भाकरी तयार करून घेऊया। त्याच्यासाठी मी भाकर थापून घेतलेली आहे आणि तवा सुद्धा गरम झालेला आहे। आता तव्यावर भाकर टाकून घेऊया आणि त्यावरून छान असं पाणी लावून घ्यायचं आहे। भाकरीला सर्व बाजूनी काठोकाठ असं पाणी लावून घ्यायचं आहे। आता तुम्हाला जर बाजरीच्या भाकरीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा। अशा प्रकारे सर्व बाजूने आपल्याला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे, कुठेही कोरडं राहायला नको। आणि बाजरीची भाकर थापताना त्यावर तीळ नक्कीच लावा, त्यानी भाकर छान लागते। आणि याला छान असं पलटून घ्यायचं आहे।
बघा आपली भाकर किती अशी टम्म अशी फुगलेली आहे. अशा प्रकारे सर्व भाकरी बनवून घ्यायच्या आहेत. आता भाकर सुद्धा बनवून झालेली आहे आणि आपली भाजी सुद्धा जवळजवळ शिजलेली आहे. आता झाकण काढून घेऊया आणि एक असा चम्मच फिरवून घ्यायचा. आता आपली भाजी छान अशी बनवून झालेली आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि बघा किती छान अशी शिजलेली आहे आपली भाजी. आता भोगी स्पेशल प्लेट तयार करण्यासाठी भोगीची भाजी घ्यायची, बाजरीची भाकर आणि सोबतच तिळगुळाचे लाडू सुद्धा घ्यायचे आहे आणि हलवा सुद्धा मी इथे घेतलेला आहे आणि मधामधात खायला हरभरा घेतलेला आहे आणि सोबतच गाजर सुद्धा घेतलेला आहे. अशा प्रकारे भोगी स्पेशल थाली तयार झालेली आहे. तर बघा किती छान आपली भोगी स्पेशल थाली दिसत आहे. तर भोगीची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.